छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी, या भूमीमधून नेहमीच क्रांतीच्या ज्वाला फडकलेल्या आहेत, नेहमीच नवीन प्रयोग झालेले आहेत, जनतेच्या भल्याचे प्रयोग झालेले आहेत. त्यापैकी असाच एक प्रयोग आम्ही नव्याने मावळ लोकसभेमध्ये करायला घेतलेला आहे. या ठिकाणी आदरणीय क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे उमेदवार श्री शिवाजीराव जाधव साहेब हे मावळ लोकसभेमधून उमेदवार असणार आहेत. महाराष्ट्रातील इतर पक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे. तो पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहोत. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती हा पक्ष आणणाऱ्या प्रमुख 3-4 लोकांपैकी मी एक असून मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भारत राष्ट्र समितीतर्फे उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रशेखर पाटील साहेब आणि प्रकाश पाटील साहेब या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील अनेक नामवंत संघटना यांनी सुद्धा उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. आता या संघटना किंवा महाराष्ट्रातील हे पक्ष यांनी श्री शिवाजीराव जाधव साहेब यांना पाठिंबा देण्याचा का निर्णय घेतला, याची काही प्रमुख कारण आपण या ठिकाणी चर्चेत आणणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला शिकलेला उमेदवार मिळावा, शिकलेला लोकप्रतिनिधी मिळावा, त्याला जनतेच्या प्रश्नांची चाड असावी, माहिती असावी, जाण असावी आणि सुटकेस त्या प्रश्नापासून जनतेला सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, ही अपेक्षा ठेवणं काही गैर नाही. त्यामुळे ग्रॅज्युएट असलेले आपले उमेदवार श्री शिवाजीराव जाधव साहेब यांना लोकपसंतीची क्रमांक 1 ची मतं मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. दुसरी गोष्ट की आता जे राजकारण चालू आहे, प्रस्थापित पक्ष आणि प्रस्थापित नेते त्यांची हयात इथून तिथे उड्या मारण्यात गेली. ते स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतः कमावलेलं जपण्यासाठी, वाढवण्यासाठी इथून तिथे उड्या मारतात. लोकांच्या प्रश्नांकडून त्यांचं दुर्लक्ष झालेलं हे सर्वांना दिसत आहे. काही उघड बोलतात, काही बोलत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. श्री शिवाजीराव जाधव साहेब हे अशा नेत्यांपैकी नाहीत आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष बेदाग पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं हे दुसरं कारण. तिसरं कारण, यांनी एक पतसंस्था चालू केली आणि ती यशस्वीरित्या अनेक वर्ष चालवली. 1.5 लाख सभासद असलेले हरिओम क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ते चालवतात. 350च्या आसपास त्याचा टर्नओव्हर आहे आणि आजपर्यंत ती बेदागपणे चालवली. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग लागून दिलेला नाही. लोक त्यांच्या कामावरती, कार्यशैलीवरती खुश आहेत. हे तिसरं कारण. चौथं कारण, ते युनियन लीडर राहिलेले आहेत. अनेक वर्ष त्यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये असताना ते युनियन लीडर राहिले. हजारो लोकांचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावरती केलं. त्यामुळे संघटनांतर्गत निवडणुकांचा त्यांना व्यवस्थित माहिती आहे. सर्व पक्षीय नेत्यांबरोबर त्यांची उठबस आहे. राजकारण कसं केलं जातं आणि स्वहितासाठी कसं केलं जातं हे त्यांना माहीत असल्यामुळे लोकांच्या हितासाठी आपण यात उतरलं पाहिजे, ही त्यांची मानसिकता होती आणि तोच धागा पकडून आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. यामध्ये आमचा ठाम विश्वास आहे. अनेक वेळा खासदार राहिलेले श्री बारणे साहेब असतील किंवा त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाणारे वाघेरे साहेब असतील, यांच्यापेक्षा श्री शिवाजीराव जाधव साहेब सर्व बाबतीत उजवे आहेत आणि ते मोठ्या संख्येने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रात बीआरएस पक्ष लोकसभा लढवत नसल्यामुळे, आमचा हक्काचा उमेदवार नसल्यामुळे बीआरएस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी
जाधव साहेबांना पाठिंबा देतो असे मी जाहीर करतो. पाठिंबा देण्याबरोबरच काही प्रश्न ज्याची उत्तर ते खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला हवेत याची पहिल्यांदा खात्री करून त्यांच्याशी बोलणं करून झाल्यानंतरच आम्ही पाठिंब्याचा निर्णय घेतला. ते प्रश्न कोणते? तर पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्रात जो कोस्टल एरिया आहे त्याचा एक राजा होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी काम केलं असे दर्यासारंग, सरखेल, कान्होजी आंग्रे यांचं इतकं मोठं कर्तृत्व असताना उत्तर भारतीय एक नेत्याचं नाव इथल्या सेतूला दिलं जातं. ते पंतप्रधान असतील, त्यांना भारतरत्न पुरस्कार असेल, सर्व ठीक, परंतु सागरी सीमेवरती ज्या काही घडामोडी होतात, आमच्या भूमिपुत्र ज्यांनी इतिहासात नाव गाजवलेलं आहे, पराक्रम गाजवलेला आहे, इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा शत्रूंना बाहेर ठेवलेलं आहे, सागरी सीमांचं रक्षण केलेलं आहे, त्या सरखेल आंग्रेंवरती का बरं इतका राग यांचा? त्यांचं नाव न देता तुम्ही अटल सेतू म्हणून नाव देता. अटल बिहारी वाजपेयींचं या ठिकाणी काय काम? त्यामुळे आमची पहिली मागणी श्री शिवाजीराव जाधव साहेब यांच्याकडे हीच होती की उमेदवार झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर तुम्हाला आमच्या ह्या प्रश्नावरती फाईट करायची. अटल सेतूचं नामकरण सरखेल कान्होजी आंग्रे सेतू असं व्हावं, ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी, या ठिकाणी आता एअरपोर्टचं काम चालू आहे, तिथे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, दलाल यांना भरपूर पैसे मिळत आहेत, परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या अशा भूमिपुत्रांचा प्रश्न मात्र तसाच पडून राहिला. त्यातल्या कित्येक जणांना अजून मोबदला मिळाला नाही, ज्यांना मिळाला त्यांना तटपुंजा मोबदला मिळाला. या प्रश्नावरती तुम्ही आमचे खासदार म्हणून जोरदार लढाई द्यावी, भूमिपुत्रांना न्याय द्यावा. आम्ही जे जे पक्ष संघटना तुमच्या सोबत आहोत त्या ठिकाणी लढाईची सोबत राहू हे सांगून आम्ही यांना पाठिंबा देत आहोत. कारण याच्या अगोदर असलेले खासदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्याकडून आम्हाला आता काही अपेक्षा राहिली नाही. त्यांची कारकीर्द आम्ही पाहिलेली आहे, त्यामुळे या अपेक्षा आम्ही शिवाजीराव जाधव साहेब यांच्याकडे ठेवून त्यांना पाठिंबा देतो. एवढे बोलून मी माझी प्रस्तावना या ठिकाणी थांबवतो. आपले उमेदवार श्री शिवाजीराव जाधव साहेब पिंपरीमध्ये असतात. त्यानंतर चंद्रशेखर पाटील साहेब शेका पक्षाचे संसदीय समितीचे ते सदस्य आहेत आणि ते कोल्हापूरला राहतात. त्यानंतर रुपालीताई पाटील या मावळा संघटनेच्या अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर महेश खडे सर हे BRS पक्षाचे रायगड जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर समन्वयक आहेत आणि प्रकाश पाटील साहेबांना आपण ओळखतात, शेका पक्षाचेही मोठे नेते राहिलेले आहेत. धन्यवाद. मित्रांनो, मी या पत्रकार परिषदेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वांना माझा लाल सलाम. मला या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचं मला पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करायचं आहे. या महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी एकही मतदारसंघ आमच्या नेत्यांना सोडवून घेता आला नाही की ज्याच्यावर लाल बावटा आम्हाला मतपत्रिकेत आणता येईल. आणि तुमचं आधी मी अभिनंदन करतो की लाल बावट्याचा एक उमेदवार आता 48 पैकी एका बॅलेट पेपरवर येणार आहे. आणि हेच प्रमुख कारण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सपोर्ट करण्याचं. सपोर्ट करण्याचं आणखीन एक कारण असं आहे की जाधव साहेब वरच्या बाजूला म्हणजे वरच्या 3 मतदारसंघात मावळ, पिंपरी आणि चिंचवडमध्ये मला त्यांचं काम माहिती आहे, त्यांचं तिथलं नेटवर्क माहिती आहे. ही निवडणूक मोघम नाही, ही निवडणूक दुरंगी तर अजिबातच नाही आहे. ही निवडणूक तिरंगीच आहे. आणि वरच्या 3 मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार 2.5 लाखाच्या आत येत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आता प्रश्न काय राहतोय, आमची लाल बावट्याची या 3 मतदारसंघातली जी मतं आहेत ती एकटी लढून 2.25 लाख आहेत. आणि असं असताना आम्ही ही जिंकण्याचीच लढाई लढतोय. आणि ही लढाई जिंकण्याची होऊ शकते जर लाल बावट्यानं योग्य उमेदवाराच्या मागे राहिलं. दरवेळी शेका पक्षानं किंवा लाल बावट्यानं काँग्रेसवाल्यांच्या दारात किंवा शिवसेनेच्या दारात वाजंत्र्यासारखं उभं राहणं, कार्यकर्त्यांना उभं करणं म्हणजे पक्ष चालवणं नाही. आणि माझं या त्यांच्या कार्यपद्धतीसाठी आमच्या नेत्यांचा मी त्यांचा विरोध करतोय. आणि या मतदारसंघापुरतं आम्ही एक प्रयोग करतोय. 48 पैकी आम्ही कुठेही महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं गणित बिघडवत नाहीये. आम्ही आमचं अस्तित्व शोधण्याचा आणि ते राखण्याचा प्रयत्न करतोय.
ते राखण्याचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय. माझं शेतकरी कामगार पक्षाच्या आणि लालबावट्याच्या वर ज्यांचं प्रेम आहे, त्यांच्या कित्येक पिढ्याची निष्ठा त्यांच्यावर आहे, अशा सर्व मतदारांना माझं आव्हान आहे. महाराष्ट्रामध्ये हा एकच मतदारसंघ आहे की ज्याच्या बॅलेट पेपरवर लाल बावटा आलेला आहे. तुम्ही तुमच्या हक्काचा उमेदवार हेच होऊ शकतात आणि त्या हक्काच्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट करा, साथ द्या आणि परत लाल बावटा एकदा परत जोमानं आपण उभा करण्याचं राजकारण करू आणि त्याचे पुढचे पडसाद तुम्हाला विधानसभेत सुद्धा दिसतील, एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, लाल सलाम. आताच मला सकाळी रात्री मेसेज आला, म्हणतो असं असं कार्यक्रम मीटिंग आहे, म्हणतो तुम्हाला यायला जमेल का? मी म्हटलं ठीक आहे, म्हणून पनवेलला आहे तर मी वेळात काढून येईल. त्या निमित्ताने मी आज आलो. त्या निमित्ताने त्या मीटिंगसाठी मी उपस्थित राहिलो. कारण लाल बावटा आता चंद्रकांत पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही का या उमेदवाराच्या पाठीमागे राहतो. त्याचं कारण असं आहे की एका पक्षाची मतं किंवा लाल बावट्याची, आम्ही संघटक असल्यामुळे आम्हाला थोडी तरी त्याची कीड असते की आपण पैशावर विकले जाणारे नाव. त्याने लोकांसाठी आपल्याला न्याय मिळवून द्यायचा, आपल्या स्वतःसाठी करायचं. आणि आजची महागाई किंवा जे काही चाललेलं आहे मोदी साहेबांचं किंवा आपल्या या महाराष्ट्रातल्या राजकारणात, आणि त्याच्यासाठी हा उठाव म्हणून आम्ही त्यांच्या मागे राहतो. थोडक्यात मी आधी माझा परिचय देतो. माझं नाव शिवाजी किसन जाधव. मी प्रॉपर मावळ तालुक्यामधला पाथर्डी गावचा आहे. सध्या मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. जवळपास 25 वर्ष मी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सर्व्हिस केली आहे, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये. आणि ही करत असताना मी ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी सुद्धा केलेली आहे, ती राष्ट्रीय पातळीवर केलेली आहे. त्यामध्ये जवळपास 10 वर्ष मी सुद्धा लाल बावट्याचं काम केलंय. ते जवळपास 13 वर्ष मी इंटर संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर भारत सरकारचं जी संयुक्त सल्लागार समिती असते ऑर्डनन्स फॅक्टरीच्या बाबतीत, त्याच्यामध्ये मी 1998 पासून तर 2013 पर्यंत होतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर संरक्षण कर्मचारी जे आहेत त्यांच्या प्रश्नांच्या बाबत चर्चा होती, क्वालिटीच्या बाबतीत चर्चा होती. बरेच महत्वाचे प्रश्न त्या लेवलवर सोडवले जातात. मुळामध्ये ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी म्हटलं की आंदोलनं आली आणि आंदोलनाच्या मार्फतच जे कष्टकरी आहेत त्यांचं काहीतरी भलं करण्याचा प्रयत्न वारंवार आम्ही केलेला आहे. तर ते अनेकदा संसदेवर मोर्चे असतील, जिल्हाधिकारी ऑफिसवर मोर्चे असतील किंवा स्थानिक युनिट्सवर कधी मोर्चे धरणे असतील, हे असं अनेकदा केले. मागच्या 25 वर्षातला हा एक प्रवास माझा राहिलेला आहे. तर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आज पूर्वी आम्ही मित्र विचार करायचो की अरे स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी झाले, नेताजी सुभाषचंद्र झाले किंवा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांच्या वेळेस परिस्थिती होती म्हणून झाले. पण आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा भयानक आहे. ह्याच्यामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करेल की सुभाषचंद्र बोसचं एक मोठं वाक्य होतं. त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आझाद हिंद सेना सुरू केली, ते म्हटले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी देशातील सर्व तरुणांना आवाहन करतो की कुठल्याही पक्षाचे असो की तुम मुझे साथ दो, आपण सगळे मिळून या देशाला स्वातंत्र्य करू, स्वराज्य मिळवून देऊ. एवढं बोलून थांबतो. बोलण्यासारखं बरंच आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावेळेस मी निश्चितपणे बोलेन. चंद्रशेखर पाटील साहेब उपस्थित आहेत, पाटील साहेब उपस्थित आहेत आणि यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा झालेल्या आहेत आणि यांच्याबरोबर माझा सतत संबंध असतो, सतत चर्चा होत असते. आणि मला 100% विश्वास आहे की स्थानिक जे काही शेकापचे कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणे अजून म्हणजे तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आपण पहिल्यांदा भेटतोय. जोपर्यंत लोकांना आपल्या मनातल्या कार्याची कल्पना येत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहोत, कशासाठी इलेक्शन मध्ये आलेलो आहोत. माझ्यासाठी हे इलेक्शन म्हणजे केवळ निवडणूक नाही, हे एक आंदोलन आहे. याच्यामध्ये हार जीत काही हो, पण हे आंदोलन आता सुरू झालं, आता हे थांबणार नाही. आणि हे आंदोलन कष्टकरी, वंचित, बहुजन समाज जो आहे या सगळ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही, हे निश्चित आहे.
त्यामुळे सगळे लोक मला 100% सपोर्ट करते याची मला खात्री आहे. निश्चितपणे मी काय याच्या आधी राजकारणामध्ये नव्हतो, माझं ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी मध्ये काम होतं. आता मी पहिल्यांदा कुठल्या तरी पक्षातून किंवा इलेक्शनच्या माध्यमातून पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी सुरू करतोय. तर त्याला तुम्ही म्हणू शकता की मी एक नव्या दमाचा नेता आहे. आता बघूयात आपण सरांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही चर्चा करूनच याच्यामध्ये याचा निर्णय घेतलेला इलेक्शन मध्ये. तर निश्चितपणे इथले लोक हे सरांची मत आहे असं नाही, तर इथल्या स्थानिक लोकांच्या भावना आहेत आणि त्या भावनांचा आदर केला पाहिजे हे तर राजकीय नेत्यांचं काम आहे. हे एक आठवड्यापूर्वीच आमचा सगळा हा निर्णय झालेला आहे. त्याच्या आधीपर्यंत आमचं वेगळ्या पद्धतीने चर्चा चालू होती, परंतु ज्यावेळेस अनेक लोक एकत्र येतात आणि भेटतात आणि त्यातून कुठेतरी निर्णय घेतला असतो. आता आज माझ्या बरोबर इतर उपस्थित 3 पक्ष आहेत. अजूनही काही पक्ष आहेत जे त्यांचा पाठिंबा जाहीरपणे डिक्लेअर होईल नंतर, परंतु 3 लोकांचं तिकीट तर आपण घेऊ शकत नाही, 3 लोकांचं एक फॉर्म घेऊ शकत नाही. तर मग ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा आम्ही जस्ट काही दिवसांपूर्वीच निर्णय घेतलाय आणि सुभाषचंद्र बोस सारखी एक प्रतिमा त्याच्या मागे आहे कंपनी उभी, हे मला खूप महत्वाचं वाटलं. दुसरी गोष्ट, काल परवा जो इलेक्ट्रो बॉन्डचा प्रकार झाला तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्यापैकी सगळे पक्ष इन्व्हॉल्व आहेत. पण जे पक्ष इन्व्हॉल्व आहेत असे 3-4 पक्ष आहेत, त्यातला हा एक पक्ष आहे, याचं नाव कुठं तर इलेक्ट्रो बॉन्ड मध्ये नाही. आणि खरं म्हणजे हा विषय आता निघालाय म्हणून बोलतो की इलेक्ट्रो बॉन्ड सारखा मोठा भ्रष्टाचार खरं तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हायलाइट व्हायला पाहिजे होतं, तेवढं झालेलं नाही. कदाचित सर्वसामान्य जनतेला इलेक्ट्रो बॉन्ड म्हणजे काही कळालं नाही, ते तुमच्या मार्फत कळावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. निशाणी पक्षाची आहे, पक्षाचं चिन्ह आहे सिंह लॉयन आणि हे निवडणूक आयोगाकडनं मान्यता प्राप्त चिन्ह आहे. वेगळं चिन्ह काही हे नाही, पक्षाचं चिन्ह असेल. खरं तर एक खासदार म्हणून वेगळे प्रश्न हाताळले गेले पाहिजे. संसदेमध्ये बसायचं, संसद एक कायदे मंडळ आहे आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं एक परिस्थिती बदलायची ताकद संसदेमध्ये आहे. त्यामुळं तिथं जरा हायर लेवलचे काही प्रश्न किंवा ज्याला आपण डिसिजन मेकिंग असं म्हणू शकतो असे प्रश्न काही डोक्यामध्ये आहेत. मग ते मला सगळ्यात मोठा जो हे चिंतेचा प्रश्न तो आजही कामगार वर्ग, शेतकरी, आता सध्याची तरुण, आता आज जगातलं सगळ्यात तरुण देश म्हणून आपला मानलं जातं. सगळ्यात जास्त तरुणांची संख्या जगामध्ये आपल्या देशामध्ये, पण असलेल्या संख्येमध्ये नुकतंच रिपोर्ट आलाय, अहवाल आलाय 83% लोक बेरोजगार आहेत. आणि बऱ्याचदा मग याचं कारण दिलं जातं की आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे. पण मला असं वाटतंय की लोकसंख्या जास्त आहे त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे, त्याचा आपण निगेटिव्ह का विचार करतो. जेवढे हात जास्त तेवढं काम जास्त होऊ शकतं आणि काम जास्त झालं तर आज मी चायनामध्ये काही दिवस राहून आलोय, बाहेरच्या बऱ्याच देशांमध्ये राहून आलोय. चायनामध्ये मी पाहिलं की लोकसंख्या जास्त आहे, त्यांनी त्याचा फायदा करून घेतला. आज जगातलं प्रोडक्शन हब झालेचं आहे. जे एकेकाळी बीजेपी सरकार स्वदेशी स्वदेशीचा नारा देत होतं, आज ते सुद्धा चायनामधनं बऱ्याचशा गोष्टी इम्पोर्ट करते, चायना बरोबर बऱ्याचशा गोष्टीचा करार करते. परकीय आज मोदी साहेब देशांमध्ये फिरतात तर तिकडनं उद्योगधंदे इकडे बोलवत आहेत. म्हणजे ते इलेक्शन पूर्वी स्वदेशी स्वदेशी होतं, आज काय? आज आपण ज्यावेळेस 97 ला गॅट करार साईन केलाय त्याच्यानंतर ती परिस्थिती बदलली, सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. त्यांनी फक्त इलेक्शनच्या आधी केले ते आज करतायत. आता सध्या तरी BRS आहे, भारत राष्ट्र समिती, शेतकरी कामगार पक्ष आहे, त्यांचा पाठिंबा आहे. काही बऱ्याचशा संघटना आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि काही पक्षांबरोबर बोलणी चालू आहेत. 1-2 दिवसात त्यांचे कदाचित आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय